नमस्कार मित्रांनो, नेट सेट टेट एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नेट सेट पेपर क्रमांक 1 मधील घटक क्रमांक 2 संशोधन अभियोग्यता म्हणजेच रिसर्च ॲप्टिट्यूडबद्दल चर्चा करणार आहोत। मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नेट सेट पेपर क्रमांक 1 मधील घटक क्रमांक 1 टीचिंग ॲप्टिट्यूड या घटकातील उपघटकाबद्दल जवळपास 40 मिनिटाचा व्हिडिओ देण्यात आलेला आहे। तो व्हिडिओ आपण प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता। चला तर मग आपण रिसर्च ॲप्टिट्यूड या घटकाबद्दल चर्चा करूया। रिसर्च ॲप्टिट्यूड या घटकाअंतर्गत पहिला उपघटक देण्यात आलेला आहे रिसर्च मीनिंग। आता रिसर्च म्हणजे काय? संशोधन, संशोधनाचा अर्थ। आता रिसर्च या शब्दामध्ये संशोधनाचा अर्थ दडलेला आहे। री म्हणजे पुन्हा, सर्च म्हणजे शोध, म्हणजे पुन्हा पुन्हा शोधणे, पुन्हा तपासणी करणे, पुन्हा पडताळणी करणे, पुन्हा चौकशी करणे, नव्याने शोध घेणे, अशा पद्धतीने संशोधनाचा अर्थ आपल्याला इथे शब्दशः सांगता येईल। आता या संदर्भात एखाद्या वेळेस प्रश्न असा येऊ शकतो की संशोधन म्हणजे टिंबटिंब होय। इथं खाली पुन्हा शोधणे, नव्याने शोध घेणे, चौकशी करणे, पडताळा करणे या संदर्भातले अशा पद्धतीचे पर्याय दिले जाऊ शकतात। तर हे पर्याय समजण्यासाठी हा संशोधनाचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे। दुसरा हा घटक आहे संशोधनाचे प्रकार। आता याच्यामध्ये संशोधनाचे प्रकार आणि मेथड्स ऑफ रिसर्च याच्या संदर्भात गल्लत बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांची होताना दिसते। आता संशोधनाचे प्रकार कोणकोणते आहे? तर मूलभूत संशोधन आहे, उपयोजित संशोधन आहे आणि कृती संशोधन आहे, असे हे संशोधनाचे 3 प्रकार आहे। मग याच्या वेळेस असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी संशोधनाचा हा प्रकार नाही, तर मूलभूत संशोधन देईल, उपयोजित संशोधन देईल, कृती संशोधन देईल आणि त्यामध्ये एखादी पद्धत टाकून देईल। ते ऐतिहासिक पद्धत असेल, सर्वेक्षण पद्धत असेल, प्रायोगिक पद्धत असेल, इथं आपला गोंधळ होऊ शकतो। म्हणून संशोधनाचे प्रकार वेगळे आहे आणि संशोधनाच्या पद्धती वेगळ्या आहे। ज्या प्रायोगिक संशोधन पद्धत आहे, वर्णनात्मक आहे, ऐतिहासिक पद्धती आहे, या पद्धती आपल्याला इथं लक्षात घेणं गरजेचे आहे। म्हणून आता आपण प्रकाराकडे वळूया। आता याच्या संदर्भात संशोधनाचे प्रकार कोणकोणते? पहिलं आहे मूलभूत संशोधन। आता मूलभूत म्हणजे काय? या शब्दामध्येच लक्षात घ्या, मूलभूत म्हणजे जे मूलभूत तत्वांची निर्मिती करते, मूलभूत तत्वांचा शोध घेते, मूलभूत सिद्धांताची निर्मिती करते, त्याला आपण मूलभूत संशोधन असं आपण म्हणत असतो। विशिष्ट एखादा सिद्धांत ज्यावेळेस एखादी व्यक्ती, एखादा संशोधक प्रस्थापित करतो, एखादा नियम नव्याने तो आपल्यासमोर मांडतो, तर ते जे संशोधनाचं उदाहरण असतं ते मूलभूत संशोधनाचं उदाहरण असतं। दुसरा जो प्रकार आहे, दुसरा प्रकार म्हणजे उपयोजित संशोधन। उपयोजित संशोधन म्हणजे काय? की समाजामध्ये, प्रचलित समाजामधील ज्या काही समस्या असतील त्या समस्या दूर करण्यासाठी केलं जाणारं संशोधन। त्या संशोधनाच्या संदर्भात म्हणजे त्या संशोधनाचा समाजाला प्रत्यक्षपणे समस्या सोडवण्यासाठी त्याची मदत होते। आता उदाहरणार्थ सद्यस्थितीमध्ये बघा, कोरोनाच्या संदर्भात औषध शोधण्यासाठी भारतातल्या विविध कंपन्या प्रयत्न करत आहेत, जगातील विविध कंपन्या प्रयत्न करत आहेत। म्हणजे हे काय करत आहेत की रेमडेसिवीर हे औषध याच्यापेक्षा आणखी परिणामकारक कोणतं आहे त्याचा दुसरा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे। म्हणजे हे एक प्रकारचं उपयोजित संशोधन आहे आणि यातून जे औषध सापडेल आणि ह्यातून जे केलेलं संशोधन असेल ते म्हणजे उपयोजित संशोधनातलं उदाहरण असेल। दुसरा जो प्रकार आहे त्याच्या पुढचा तो म्हणजे कृती संशोधन। आता कृती संशोधन म्हणजे काय? आता उदाहरणार्थ या संदर्भात आपल्याला असं उदाहरण देतील की एखादा विद्यार्थी वर्गामध्ये काही विद्यार्थ्यांचं हस्ताक्षर खराब आहे, तर ते हस्ताक्षर सुधारायचं आहे। मग शिक्षकाला असं वाटलं की आपण या संदर्भात एखादं कृती संशोधन करू शकतो। म्हणून तो काय करेल की काही ज्या विद्यार्थ्यांचं हस्ताक्षर खराब आहे अशा विद्यार्थ्यांचा गट तयार करील, त्याच्या संदर्भात पूर्वचाचणी घेईल, उपक्रम राबवेल आणि नंतर उत्तर चाचणी घेईल आणि मग उपक्रमांचा परिणामकारकता तपासेल आणि त्यातून निष्कर्षाची मांडणी करेल। थोडक्यात काय की दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही समस्या असतील त्या समस्या सोडवण्यासाठी जे संशोधन केलं जातं त्याला कृती संशोधन असे म्हणतात। म्हणून हे संशोधनाचे 3 जे प्रकार आहेत ते 3 प्रकार सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लक्षात घेता आले पाहिजेत। एक आहे मूलभूत संशोधन, जे मूलभूत तत्वांचं, मूलभूत सिद्धांताचं प्रस्थापित करण्यासाठी, मूलभूत सिद्धांताची निर्मिती करण्यासाठी संशोधन केलं जातं। दुसरं आहे उपयोजित संशोधन, जे प्रचलित समाजातील समस्या सोडवण्यासाठी केलं जाणारं संशोधन।
तिसरं आहे कृती संशोधन, जे दैनंदिन जीवनातील ज्या काही समस्या असतील त्या समस्या सोडवण्यासाठी, तात्कालिक समस्या सोडवण्यासाठी जे केलं जाणारं संशोधन असतं त्याला कृती संशोधन असे म्हणतात. रिसर्च ॲप्टिट्यूड या घटकांतर्गत पुढचा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे संशोधनाची वैशिष्ट्ये. आता संशोधनाची वैशिष्ट्ये बघत असताना संशोधन हे एक प्रकारचं शास्त्रीय पद्धत आहे, कारण संशोधन करत असताना त्या शास्त्रीय पद्धतीने त्या चौकटीच्या बाहेर राहून करावं लागतं. म्हणून एक संशोधन ही एक शास्त्रीय आणि वैज्ञानिक पद्धत आहे, हे तिचं पहिलं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. तसेच संशोधन ही सुव्यवस्थित चालणारी प्रक्रिया आहे. संशोधन हे उद्देशपूर्ण आहे, कारण हे विशिष्ट उद्देश समोर ठेवून संशोधन केलं जातं. त्याच्यानंतर संशोधनामध्ये विशिष्ट सिद्धांतांची, तत्त्वांची निर्मिती केली जाते, हे संशोधनाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर संशोधन हे ज्ञानवृद्धीसाठी केलं जातं, हेही संशोधनाचं वैशिष्ट्य आहे. वस्तुनिष्ठ आणि तर्कसंगतपणा हे संशोधनामध्ये असतो, हे सुद्धा एक वैशिष्ट्य आपल्याला इथं सांगता येईल. संशोधनाच्या माध्यमातून कार्यकारण भाव किंवा कार्यकारण संबंध शोधला जातो. संशोधनाच्या माध्यमातून नवीन तथ्यांचा शोध आणि जुन्या तथ्यांचे परीक्षण केले जाते. म्हणजे अशा पद्धतीने ही संशोधनाची असंख्य वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येईल. कारण संशोधन जर तुम्हाला करायचं असेल तर हे एक विशिष्ट हेतुपूर्ण केलं जातं, तीसुद्धा एक वैशिष्ट्य आहे. उद्देशपूर्ण, उगाच संशोधन करायचं म्हणून कोणी करत नाही, ती उद्देशपूर्ण प्रक्रिया आहे. समस्या सोडविण्यासाठी केलं जाणारी ही जी प्रक्रिया आहे. त्याच्यानंतर विविध सिद्धांताची निर्मिती करण्यासाठी आहे. म्हणजे संशोधन हे एका चाकोरीबद्ध पद्धतीने पद्धतशीरपणे केलं जातं, म्हणून ती एक वैज्ञानिक पद्धत आहे. असं आपल्याला इथं संशोधनाची काही असंख्य अशी वैशिष्ट्ये आहे, त्यापैकी आपण थोडक्यात जी महत्त्वाची ती आपण इथे बघितली आहे. पुढचा जो महत्त्वाचा घटक आहे पॉझिटिव्हिजम अँड पोस्ट पॉझिटिव्हिजम ॲप्रोच टू रिसर्च. आता हे याचे संशोधनाचे दृष्टिकोन आहे. संशोधनाचे दोन प्रमुख दृष्टिकोन इथं आपल्याला अभ्यासासाठी आहे, उपागम हे आपल्याला अभ्यासासाठी आहे. आता पहिला जो आहे पॉझिटिव्हिजम, म्हणजेच काय त्याला म्हणता येईल प्रत्यक्षवादी संशोधन. आता प्रत्यक्षवादी हे जे आहे संशोधनाचा दृष्टिकोन हा ऑगस्ट कॉम्ट यांनी मांडलेला आहे, हा त्याचा जनक मानला जातो. संशोधनाच्या वैज्ञानिक दृष्टिकोन हा संशोधनाचा प्रत्यक्षवादी दृष्टिकोन म्हणून ओळखला जातो. म्हणजे काय की सामाजिक शास्त्रांचा जो अभ्यास केला जातो तो विज्ञानाप्रमाणे व्हायला पाहिजेत, असा या दृष्टिकोनाचा महत्त्वाचा विचार आहे. म्हणजेच काय की त्यातील निरीक्षण असेल, अनुभव असेल, तुलना असेल, सहसंबंध असेल, हे कसं झालं पाहिजेत, हे वस्तुनिष्ठ पद्धतीने झालं पाहिजेत. म्हणजे त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठता आली पाहिजेत, हे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य प्रत्यक्षवादी उपागमाचं आहे. म्हणजेच काय सामाजिक शास्त्रामध्ये जी संशोधनं केली जातात त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वस्तुनिष्ठता आणण्यासाठी आणि निरीक्षणाच्या माध्यमातून तथ्य मांडण्यासाठी हे संशोधनाचा उपागम किंवा दृष्टिकोनाचा वापर केला जातो. पुढचा आहे पोस्ट पॉझिटिव्हिजम अप्रोच, म्हणजे काय उत्तर प्रत्यक्षवादी उपागम. याच्यामध्ये प्रामुख्याने काय केलं की वैज्ञानिक दृष्टिकोन आणण्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे हा दृष्टिकोन मांडलेला आहे. यातला एक महत्त्वाचा फरक म्हणता येईल की उत्तर प्रत्यक्षवादामध्ये संख्याशास्त्रीय विश्लेषणाचा जास्तीत जास्त वापर केला जाऊ लागला. म्हणजे काय की संख्याशास्त्राचा वापर मापनासाठी वापर केला झाल्यामुळे गणितीय पद्धतीचा वापर केला जात असल्यामुळे या संशोधनामध्ये जास्तीत जास्त वस्तुनिष्ठता आणण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला. हा दोन्हीमधला महत्त्वाचा फरक आहे. अधिक माहिती यासाठी या संदर्भामध्ये डॉक्टर शशिकांत अन्नदाते यांचं पुस्तक या संदर्भात नवीन जे आहे 2019नुसार अभ्यासक्रम बदललेला आहे, त्यानुसार हे घटक त्यामध्ये चांगल्या पद्धतीने दिलेले आहे. अधिक माहितीसाठी जोपर्यंत तुम्ही हा घटक त्यात आपल्याला वाचायला मिळेल, म्हणजे जेणेकरून आणखी आपल्याला तो स्पष्ट होईल. आता रिसर्च ॲप्टिट्यूड या घटकांतर्गत पुढचा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे मेथड्स ऑफ रिसर्च. अगोदरच मी सांगितलं की संशोधनाची प्रकार आणि संशोधनाच्या पद्धती याच्यामध्ये मूलभूत फरक आहे. संशोधनाचे प्रकारमध्ये मूलभूत संशोधन, उपयोगी संशोधन आणि कृती संशोधन हे तीनच प्रकार पडतात. आणि मेथड्स ऑफ रिसर्च म्हणजे संशोधनाच्या पद्धतीमध्ये प्रायोगिक संशोधन, वर्णनात्मक संशोधन, ऐतिहासिक संशोधन, क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह मेथड, म्हणजे अशा पद्धतीचे हे संशोधनाच्या पद्धती आहे. आता याच्यामध्ये पहिलं म्हणजे मी अगोदर सांगितलं की संशोधन काय आहे, एक वैज्ञानिक पद्धत आहे. वैज्ञानिक पद्धत यासाठी आहे की ते विशिष्ट चौकटीतून ते संशोधन केले जातं. मग विशिष्ट चौकटी कोणकोणत्या आहे तर या चौकटी आहे.
त्या चौकटीनुसार त्या साच्यामध्येच आपल्याला हे संशोधन करावं लागतं आणि त्यातूनच खऱ्या अर्थाने वस्तुनिष्ठपणे निष्कर्ष प्राप्त होऊ शकतात. मग आता पहिली जी पद्धत आहे प्रायोगिक पद्धत. आता प्रायोगिक पद्धत याच्या नावातच आहे प्रयोग, म्हणजे इथं असतो कृतीला वाव. याच्यामध्ये 2 गटांची तुलना असू शकते, 3 गटांची तुलना असू शकते, एका गटाची पूर्वचाचणी उत्तर चाचणी असं असू शकते. आता या संदर्भातला जो व्हिडिओ आहे प्रायोगिक पद्धत, सर्वेक्षण पद्धत, ऐतिहासिक पद्धत, या तिन्ही पद्धतीवर या यूट्यूब चॅनलमध्ये प्रत्येक घटकानुसार व्हिडिओ सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. ते आपण प्लेलिस्टमध्ये जाऊन याबद्दल व्हिडिओ बघू शकता. त्यामुळे मी परत इथे वर्णन जास्त इथं वेळ घेत नाही. आता या संदर्भात प्रायोगिक पद्धतीबद्दल दिलं आहे. सर्वेक्षणमध्ये सर्वेक्षणाचे प्रकार असेल, विद्यालय सर्वेक्षण असेल, आदर्शमूलक सर्वेक्षण असेल, असे भरपूर प्रकार असेल, व्याख्याशील वैशिष्ट्ये असेल, पायऱ्या असेल, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहे. ऐतिहासिक संशोधन पद्धतीबद्दलसुद्धा चांगल्या पद्धतीने अन्नदाते सरांनी त्यांचा तो व्हिडिओ या यूट्यूब चॅनलला उपलब्ध आहे, तोसुद्धा आपण बघा, जेणेकरून आपल्याला अधिकाधिक माहिती याबद्दल स्पष्ट होईल. आता पुढचा जो या यूट्यूब चॅनलला देण्यात आलेला नाही तो हा घटक आहे, तो म्हणजे गुणात्मक आणि संख्यात्मक संशोधन, क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह रिसर्च मेथड. आता याच्यामध्ये याच्यावरून लक्षात येतो तुम्हाला गुणात्मक संशोधन पद्धती म्हणजे काय. ज्या पद्धतीमध्ये कोणत्याही संख्याशास्त्रीय तंत्राचा वापर केला जात नाही त्या संशोधन पद्धतीला गुणात्मक संशोधन पद्धती असे म्हणतात. आणि ज्या पद्धतीमध्ये वर्णन, विश्लेषण, निष्कर्ष काढण्यासाठी संख्याशास्त्रीय परिमाणांचा वापर केला जातो त्याला संख्यात्मक संशोधन पद्धती असे म्हणतात. आता गुणात्मक संशोधन हे कशासाठी केलं जातं. एखाद्या व्यक्तीचा व्यक्ती अभ्यास करायचा असेल किंवा एखादा आजूबाजूचं समाजशास्त्रीय याच्यामध्ये वापरल्या जाणारे प्रामुख्याने जी गुणात्मक संशोधन आहे त्याचं वर्णन करावं लागतं, विश्लेषण करावं लागतं. प्रत्येक गोष्टीचं माहिती ही आकड्यामध्ये मांडता येत नाही खऱ्या अर्थाने. म्हणजे ज्या गोष्टीची निष्कर्ष हे आकड्यामध्ये मांडता येत नाही ते जे संशोधन असतं ते म्हणजे गुणात्मक संशोधन असतं. आणि ज्या संशोधनाचे निष्कर्ष हे अचूक आणि सांख्यिकीय परिमाणामध्ये वापरले जातात, त्यातून काढले जातात, टक्केवारीमध्ये काढले जातात, शेकडेवारीमध्ये काढले जातात, ते संशोधन म्हणजे संख्यात्मक संशोधन आहे. आता याच्यामध्ये गुणात्मक संशोधनामध्ये साधनं कोणती वापरली जातात. निरीक्षण हे प्रामुख्याने गुणात्मक संशोधनामध्ये साधन वापरलं जातं, कारण निरीक्षणाच्या माध्यमातून वर्णनच केलं जातं. त्याचं संख्याशास्त्रीय आपल्याला शेकडेवारी किंवा टक्केवारी काढता येत नाही. परंतु संख्यात्मक संशोधनामध्ये मध्यमान असेल, मध्यांक असेल, प्रमाण विचलन असेल, बहुलक असेल, तक्ते असेल, आलेख असेल, टी टेस्ट असेल किंवा अजून काही संख्याशास्त्रीय ज्या काही गोष्टी आहेत संशोधनातल्या, त्या सर्व संशोधनातल्या संख्याशास्त्रीय परिमाणाच्या आधारे त्याचे निष्कर्ष काढले जातात. त्या संशोधनाला संख्यात्मक संशोधन पद्धती असे म्हणतात. हा दोन्हीमधला मुख्य फरक आपल्याला इथं सांगता येईल. म्हणजे हा गुणात्मक आणि संख्यात्मक संशोधनातला प्रामुख्याने इथं आपल्याला फरक इथं सांगता येईल. दुसरा असं म्हणता येईल की संख्यात्मक संशोधन हे विशिष्ट कालावधीत पूर्ण करण्यावर बंधन केलं जातं, परंतु गुणात्मक संशोधन मात्र हे सहभागी निरीक्षण असतं, तुलना असते, दीर्घकाल त्याचं संशोधन चालत असतं. म्हणजे अशा पद्धतीने त्याच्यानंतर समस्या निवड करत असताना समस्या निश्चित स्वरूपाची निवडली जाते. मापनीय विविध चलांचा वापर केला जातो संख्याशास्त्रीय पद्धतीमध्ये, परंतु गुणात्मक संशोधन पद्धतीमध्ये मात्र कोणत्या संख्याशास्त्रीय परिमाणांचा वापर केला जात नाही. त्याच्यानंतर साधनांच्या बाबतीत जर आपण संख्यात्मक संशोधनाचा विचार केला तर इथं काय केलं जातं. पडताळा सूचीचा वापर केला जातो, त्याच्यानंतर निरीक्षण सूचीचा वापर केला जातो, त्याच्यानंतर विविध प्रश्नावली असेल त्याचाही वापर केला जातो, विविध चाचण्या असतात त्या प्रमाणित चाचण्यांचा वापर केला जातो. परंतु गुणात्मक संशोधनामध्ये मात्र निरीक्षण, मुलाखत, दस्तऐवज इत्यादी साधनांच्या अभ्यासाद्वारे हे गुणात्मक संशोधन पूर्ण केलं जातं. हा दोन्हीमधला आपल्याला इथं फरक लक्षात येईल. त्याच्यानंतर पुढचा जो घटक आहे आपल्याला अभ्यासक्रमामध्ये संशोधन अभियोग्यता या घटकांतर्गत, तर तो म्हणजे स्टेप्स ऑफ रिसर्च. आता याच्यामध्ये संशोधनाच्या पायऱ्या ह्या ज्या आहे या वेगवेगळ्या प्रकारच्या आहे.
म्हणजे प्रायोगिक संशोधन पद्धतीत वेगळ्या पायऱ्या दिसतील तुम्हाला, सर्वेक्षण संशोधन पद्धतीत वेगळ्या पायऱ्या दिसतील, ऐतिहासिक संशोधन पद्धतीमध्ये वेगळ्या पायऱ्या दिसतील. त्यामुळे ह्या ज्या स्टेप्स ऑफ रिसर्च आहे त्याच पद्धतीने संशोधन पद्धतीनुसार तर आहेच, परंतु काही वेगवेगळ्या विचारवंतांनी ह्या संशोधनाच्या पायऱ्या सांगितलेल्या आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाची पहिली पायरी, कोणतंही संशोधन घेतलं तरी त्याची पहिली पायरी असते ती म्हणजे विषय निश्चिती. म्हणजेच त्याला म्हणता येईल आपल्याला समस्या निश्चिती. म्हणजे विषय निश्चिती करावी लागते, त्याच्यानंतर उद्दिष्टे मांडावी लागतात, गृहीतके मांडावी लागतात, परिकल्पनांची मांडणी केली जाते, माहितीचं संकलन केलं जातं, माहितीचे विश्लेषण केलं जातं आणि शेवटी केलं जातं ते म्हणजे निष्कर्ष, म्हणजे अर्थनिर्वचन त्याला म्हणता येईल. हे शेवटी निष्कर्ष मानले जातात. म्हणजे संशोधनाची ही जी पहिली पायरी लक्षात ठेवायची, विषय निश्चिती. आणि म्हणजे या पायऱ्यांच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जातो. असे पायऱ्यांचा क्रम दिला जाईल, काही चुकीचा असेल, काही बरोबर असेल, त्यातून तुम्हाला पायरी योग्य क्रम निवडावा लागेल. तर पहिला क्रम म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विषयांची निवड, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची पायरी म्हणजे माहितीचे संकलन, तिसरी महत्त्वाची पायरी म्हणजे माहितीचे विश्लेषण आणि चौथी महत्त्वाची पायरी म्हणजे माहितीचे अर्थनिर्वचन आणि शेवटची पायरी म्हणजे निष्कर्ष. ह्या सगळ्यात महत्त्वाच्या काही गोष्टी आहे त्याला नमूद करणं गरजेचे आहे. आणि प्रबंध लेखनाचा शेवटचा पायरी आहे ती म्हणजे परिशिष्टे. ही एक अशा पद्धतीने क्रम या वेगवेगळ्या पद्धतीने असतो. आता ह्या ज्यावेळेस आपण हा थिसेसचा हे बघू त्यावेळेस तुम्हाला आणखी ते स्पष्ट होईल. म्हणजे संशोधनाच्या पायऱ्या लक्षात घ्या. पहिलं विषय निश्चिती, माहितीचे संकलन, माहितीचे विश्लेषण, अर्थनिर्वचन, निष्कर्ष, संदर्भ ग्रंथसूची, परिशिष्टे, या आपलं परिशिष्टे, अशा पद्धतीने हा क्रम आहे, तो क्रम लक्षात ठेवायचा. कारण आधी माहितीचे विश्लेषण केलं जातं की संकलन केलं जातं, आधी माहिती जमा करावी लागेल ना, नंतर संकलन आपलं विश्लेषण करावे लागेल आणि शेवटी अर्थनिर्वचन. या ज्या पायऱ्या आहे ह्या सगळ्यात महत्त्वाच्या इथं लॉजिकली लक्षात ठेवायचे आहे. पुढचं जे आहे आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये थिसेस अँड आर्टिकल रायटिंग, म्हणजे प्रबंध लेखन आणि लेख लिहिण्याचं फॉर्मॅट काय आहे, त्याची स्टाईल काय, त्या संदर्भात आपल्याला इथं अभ्यासक्रमासाठी या नेटसेटच्या अभ्यासक्रमामध्ये देण्यात आलेलं आहे. थिसेस म्हणजे काय, प्रबंध लेखन करत असताना त्याचं प्रामुख्याने 3 विभाग असतात. एक प्रारंभिक विभाग असतो, दुसरा असतो प्रमुख विभाग किंवा मध्य विभाग आणि शेवटी असतो अंतिम विभाग. आता याच्यामध्ये ह्या 3 विभागामध्ये संशोधनाचा प्रबंध म्हणजे थिसेस लिखाण केला जातो. प्रारंभिक विभागामध्ये त्याचं हे असतं, प्रास्ताविक असतं, विविध प्रमाणपत्रे असतात, त्याचं निवेदन असतं, मार्गदर्शनाचं प्रमाणपत्र असतं, त्याच्यानंतर इन्स्टिट्यूटचं सादरीकरणाचं पत्र असतं. म्हणजे अशा पद्धतीने अनुक्रमणिका असते. हे सगळ्या प्रारंभिक विभागामध्ये असतात. आणि मध्य विभागामध्ये असतं मुख्य तुमच्या संशोधनाचा एक गाभा, ज्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या पद्धतीनं संशोधन केलं, कसं माहितीचं संकलन केलं, कसं माहितीचं विश्लेषण केलं, हे सगळे प्रकरणं हे मध्य विभागामध्ये येतात. त्याच्यानंतर अंतिम विभाग ज्याच्यामध्ये निष्कर्ष असतात, परिशिष्टी असतात, संदर्भ ग्रंथ सूची असते, मुलाखत सूची असतात. हे सगळे मुलाखत वापरली असेल तर त्याची सूची असते, सहभागी लोकांची यादी असते. म्हणजे सगळं परिशिष्टामध्ये म्हणजेच काय अंतिम विभागामध्ये देण्यात आलेले असतात. म्हणजे प्रबंध लेखनाचे प्रमुख 3 विभाग असतात, प्रारंभिक विभाग, मध्य विभाग आणि शेवटी अंतिम विभाग. आता आपण इकडे वळूया आर्टिकलकडे. आर्टिकल म्हणजे काय, एखादा लेख लिहिणे. आता लेख किंवा एखादा शोध निबंध किंवा संशोधन लेख लिहिणे असं आपण म्हणूया. आता या संदर्भात संशोधन लेखनाच्या पायऱ्यांच्या संदर्भात सुद्धा आपल्याला इथं लक्षात येईल. आता संशोधन लेख लिहित असताना असं लेख लिहिणे वेगळं आणि संशोधन लेख लिहिणे हा वेगळा असतो. कारण एखादं संशोधन केल्यानंतर तुम्ही त्या संशोधनाचा सारांश रूपाने त्या आर्टिकलमध्ये रिसर्च पेपरमध्ये त्याचं रूपांतर केलं जातं. त्याच्यामध्ये विषयाचं निश्चिती असते, प्रस्तावना असते, उद्दिष्ट असते, गृहीतके असते, परिकल्पना असते, त्याच्यानंतर ते कोणती पद्धतीने संशोधन केलं आहे, माहितीचं संकलन कोणत्या पद्धतीने केलेलं आहे आणि शेवटी असतात त्याच्यामध्ये निष्कर्षानंतर असते शेवटी संदर्भ ग्रंथ सूची. हा याचा आर्टिकल लेखनाचा हा फॉर्मॅट आहे. आता या संदर्भात जरी तास घ्यायचा असेल तर हा पूर्ण 1 तास जवळपास याला लागेल, परंतु आपल्याकडे इतका वेळ नाही. परंतु तुम्हाला एक या घटकाबद्दल
एक संपूर्ण म्हणजे काही प्रमाणात का होत नाही, तुम्हाला दिशा मिळावी, अभ्यासाला दिशा मिळावी, ती संकल्पना स्पष्ट व्हावी या दृष्टिकोनातून हा व्हिडिओचा प्रयत्न आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॉर्मॅट अँड स्टाईल. आता फॉर्मॅट तर आपण बघितलं कसं लेख लिहायचा, तर याच्यामध्ये स्टाईल ऑफ रेफरन्सेस या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. पहिली महत्त्वाची म्हणजे APA स्टाईल, सामाजिक शास्त्रामध्ये वापरली जाणारी APA, अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन. आता याचा लॉंग फॉर्मसुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतो, त्यामुळे हे लक्षात घ्यायचं. अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन ही संदर्भ लेखनाची पद्धत आहे. दुसरी आपला भाषेच्या संदर्भात MLA म्हणजे काय, मल्टीडिसिप्लिनरी लँग्वेज असोसिएशन. या संदर्भात अशा पद्धतीने ही 2 प्रमुख संदर्भ लेखनाच्या पद्धती आहे. आता इथे एखादं काय केलं जाईल की संदर्भ लेखन विचारलं जाईल की अचूक संदर्भ लेखन APA स्टाईलनुसार कसं आहे, याचं 4 पर्याय दिले असतील आणि त्यापैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा असेल, अशा पद्धतीने सुद्धा यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे APA स्टाईल म्हणजे काय, त्याच्या संदर्भात लेखनाची पद्धत कशी असते तेही समजून घेणं आवश्यक आहे. ABCD पासून कसं लिहिलं जातं, आडनाव अगोदर लिहिलं जातं का नाव नंतर सुरुवातीला आडनाव लिहिलं जातं, नंतर पण त्याचं प्रकाशन वर्ष असेल, लेखक असेल, एक लेखक असेल तर कसं लिहायचं, 2 लेखक असेल तर कसं लिहायचं, ही संपूर्ण माहिती जवळपास या संदर्भात आपल्याला एक दिशा देण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला करत आहे. तो तुम्हाला स्वतः प्रयत्न करावा लागेल. त्याच्यानंतर पुढचं जे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला या रिसर्च ॲप्टिट्यूडमध्ये वापरला जाणारा किंवा आज रोजीसुद्धा उपयोगात येणारा महत्त्वाचा घटक आहे, तो म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ ICT इन रिसर्च. आता संशोधनामध्ये ICTचा वापर, ICT म्हणजे काय, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, माहिती तंत्रज्ञानाचा संशोधनामध्ये कसा वापर केला जातो. आता केवळ आपला प्रबंध DTP लेखनापुरता आपण ICTचा वापर करतो का, नाही, तर वेगवेगळ्या ज्या काही चाचण्या असतात त्या चाचण्यांचा ॲनालिसिस करण्यासाठी ICTचा वापर आपण करत असतो, एक्सेलचा वापर करत असतो. आणि त्यातल्या त्यात पुन्हा ज्या काही वेगवेगळे सॉफ्टवेअर असतात, म्हणजे ज्या काही सायकॉलॉजिकल चाचण्या असतील त्याचं ॲनालिसिस करायचं असेल तर तुमच्या माहितीचं विश्लेषण करण्यासाठी एकदम उपयुक्त असे सॉफ्टवेअर वेगवेगळे मार्केटमध्ये आलेले की जे तुम्हाला विश्लेषण करण्यासाठी 6-6 महिने लागतात, 4-4 महिने लागतात. ते असे ॲप्लिकेशन आलेले त्यात तुमचा डाटा टाकायचा आणि एका क्षणात तुमचे निष्कर्ष मांडता येईल असे आकडे तुमच्यासमोर येतात. दुसरा जो आहे ते महत्त्वाचं म्हणजे रिसर्च इथिक्स म्हणजे काय, नैतिकता, नीतिशास्त्र. आता संशोधन रिसर्च ॲप्टिट्यूडमध्ये रिसर्च इथिक्स हा घटक का टाकावा असं वाटला असेल, हा सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न आहे. कारण ज्यावेळेस सहाय्यक प्राध्यापक म्हणून तुम्ही नुसते सहाय्यक प्राध्यापक म्हणून नव्हे तर एक संशोधक म्हणून तुम्ही एक जॉबला यानंतर लागणार आहात. म्हणून रिसर्च इथिक्स काय आहे, तर रिसर्च इथिक्स म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की संशोधक हा नीतिशास्त्र नैतिकदृष्ट्या कसा असला पाहिजेत. तर उदाहरणार्थ आजकाल आपण बातम्या बघतो की या प्रबंध म्हणजे हा प्रबंध जसाच्या तसा छापला याने, मग त्यांचं कॉपीराईट ॲक्टनुसार हे असं झालं तसं झालं. अशा पद्धतीचे काही 10% ठीक आहे, पण काही 20% ठीक आहे, 30% ठीक आहे, पण काही बहादूर असे असतात की ते 100% कॉपी पेस्ट करतात आणि मग नंतर इथं रिसर्च इथिक्स जे आहे, नीतिमत्ता आहे, नैतिकशास्त्र आहे, ते विसरून जातात. पण इथं म्हणजे नीतिशास्त्र हे शिकवत असताना किंवा हा घटक आपल्याला अभ्यासत असताना ते बोलणं गरजेचं आहे. मग आता या संदर्भात नीतिशास्त्र म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीची आपण संशोधनासाठी त्याची माहिती घेतली, त्यांनी प्रश्नावली भरून दिली, मग आपण जग जाहीर करावी का, नाही, तर ती आपल्या फक्त संशोधनासाठी वापरावी. बरेच वेळा असे हमीपत्र लिहून दिले जातात की सदर माहितीचा उपयोग फक्त संशोधनासाठी केला जाईल, इतर कोणत्याही कारणासाठी केला जाणार नाही. ही जे भरून घेतलं जातं याला नैतिकतेचा आधार मिळवण्यासाठी भरून घेतलं जातं. त्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीची माहिती आपण गोपनीय ठेवली पाहिजेत. त्याच्यानंतर पुन्हा योग्य व्यक्तीचा योग्य नमुन्याची निवड केली पाहिजेत.
ज्या व्यक्तीकडून माहिती संकलित केली त्याने कशी माहिती दिली तरी त्या माहितीचा आदर ठेवला पाहिजे. तुम्ही अशीच का दिली, तुम्ही तशीच का दिली असं म्हणू नये. त्याच पद्धतीने वाङ्मयीन चोरी करण्याचा प्रयत्न करू नये. आपल्या बौद्धिकदृष्ट्या प्रामाणिकपणा ठेवण्याचा प्रयत्न करावा. नमुना निवडत असताना निष्पक्षपाती दृष्टिकोन ठेवला पाहिजे. एखादं संशोधन करत असताना कोणतेही पूर्वग्रह समोर ठेवून संशोधन करू नये. अशा पद्धतीने हे रिसर्चचे इथिक्स आहेत, रिसर्चची नीतिमत्ता आहे. अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या रिसर्च ॲप्टिट्यूड या घटकाअंतर्गत या सर्व घटकावर मी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या पद्धतीने, माझ्या ज्ञानानुसार, माझ्या माहितीनुसार मी तुम्हाला प्रत्येक घटकाची तोंड ओळख म्हणूया किंवा त्याबद्दल आणखी थोडी जेवढी माहिती माझ्याकडे उपलब्ध आहे ती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्या संदर्भात खाली प्रतिक्रिया आपण देऊ शकता. कशा पद्धतीने काही बदल असावे का किंवा त्यासुद्धा सूचना देऊ शकता. अशा पद्धतीने हा घटक मी पूर्ण केलेला आहे. ही माहिती जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.